रात्री उशिरा जोगेश्वरी पूर्व भागात एक धक्कादायक प्रकार घडला। तो म्हणजे की एका तरुणाचा खड्ड्यात पाय अडकला। तो खड्ड्यातला पाय काढण्यासाठी तब्बल त्याला 4.5 तास वाट पाहावी लागली आणि तो पाय सुद्धा निघाला, तो म्हणजे अग्निशामक दलाच्या मदतीने। आपण ह्या खड्ड्याची दृश्य पाहू शकतो। याच खड्ड्यात रात्री 11:30 वाजता एका तरुणाचा पाय जो आहे तो आत गेला होता। पालिकेचा हा संपूर्ण रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर असे अनेक छोटे छोटे खड्डे जे आहेत ते उभारण्यात आलेले आहेत। माझ्या विजयला सांगतो मी, त्याच्या मागे सुद्धा हा एक आणखी एक खड्डा आहे आणि अशाच खड्ड्यांमध्ये जो आहे त्या तरुणाचा पाय अडकला आणि तो पाय काढण्याचा प्रयत्न करत होता, पण पाय काढण्यासाठी तब्बल त्याला 4.5 तास वाट पाहावी लागली। शेवटी अग्निशामक दल यंत्रणा आली, त्या खड्ड्याला मोठं करण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्या तरुणाची सुटका झाली। तो तरुण म्हणजे सिद्धेश आपल्यासोबत आहे। सिद्धेश, नेमका काय प्रकार घडला तुझ्यासोबत? ऍक्च्युली मी ते जेवायला आलो होतो। जेवून झाल्यानंतर मी घरी जायला निघालो, तेवढ्यात माझा पाय खड्ड्यातच गेला। बाहेर आल्यावरती तुझा पाय खड्ड्यात गेला, त्याच्यानंतर तू काढण्याचा प्रयत्न केला, काय झालं? ऍक्च्युली काढण्याचा प्रयत्न करत होतो पण निघतच नव्हता, खूप जाम फसला होता पायातमध्ये। नंतर मग अग्निशामक आले आणि त्यांनी माझा पाय काढला। अग्निशामक दल किती वाजता या ठिकाणी पोहोचलं आणि किती तास तुझा पाय काढण्यासाठी गेले? जवळजवळ त्यांनी 4 तास लागले त्यांना माझा पाय काढायला। काल किती वाजता खड्ड्यात पडला होता, पाय अडकला होता आणि किती वाजता तुझी सुटका? जवळजवळ मी काहीतरी 11:30-12च्या दरम्यान माझा पाय अडकला, त्यानंतर 4-4:30 वाजले त्यांना काढायला। 4 तास तू या ठिकाणीच होता आणि तुझा पाय अडकला? हो, खूप पाऊस वगैरे होता, या ठिकाणी मी होतो 4 तास। अग्निशामक यंत्रणेचं म्हणणं काय होतं, नेमके खड्डा कशासाठी तुला काय सांगण्यात आलं का? नाही, ते काही मला सांगण्यात नाही आलं। तुला मदतीचं कार्य कोणी पुरवलं, तुझ्या सोबतच्यांनी की मग अग्निशामक यंत्रणेला फोन केला? अग्निशामक फोन केला, त्यांनी मला ते आले आणि त्यांनी माझा पाय काढला। देशला सोडवण्यात ज्यांनी प्रयत्न केले ते त्याचे मित्र आणि इथले काही स्थानिक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। खरं तर असे अनेक खड्डे या रस्त्यावर पाहायला मिळतात आहेत आणि पालिकेचा हा रस्ता मानला जातो आणि एका तरुणाचा असा पाय अडकतो आणि तब्बल 4.5 तास लागतात। काय नेमक्या भावना आहेत? भावना याच आहेत की आता तुम्ही बघाल ना, पुढच्या 100 मीटरवर अस्मिता शाळा आहे, शाळेतल्या मुलांचं इथून येणं जाणं आहे। आता हे जेवढे खड्डे आहेत ना, आम्ही रात्री दगडी इथे टाकली होती, दगड टाकून सुद्धा ती दगडी आतमध्ये होते, म्हणजे इतका मोठा तो होल आहे, लहान मुलांचा पाय तर सहजच जाऊ शकतो। त्याचा पाय आतमध्ये गेल्यानंतर त्याला काही आठवत नव्हतं, अनकॉन्शियस झालेला, त्याचा ऑक्सिजन लेवल कमी झालेला। आम्ही ऑक्सिजन इथून ट्रॉमा केअर मधून ऑक्सिजन मागवला, आम्ही लोकांनी अँब्युलन्स मागवली त्याच्यासाठी। त्याच्यानंतर अग्निशामक दलाने इतकं म्हणजे शांतपणे काम ते करत होते, कारण की पेशन्स ठेवणं खूप गरजेचं होतं, कारण की त्याचा पाय पूर्णपणे घट्ट झालेला होता। त्याच्यानंतर खूप पाऊस सुद्धा होता, म्हणजे पावसाच्या पाण्यामुळे त्या खड्ड्यात पाणी भरत होतं, त्याच्यामुळे ते ड्रेन करताना सुद्धा समजत नव्हतं की पाय काढायचं कसं त्याचा। त्याच्यानंतर आम्ही बीएमसीला पण कळवण्याचा प्रयत्न करतो, पण तिकडून कोण आलेलं नाही। अग्निशामक दलाचे जेवढे होते लोक ते लास्ट पर्यंत आमच्या बरोबर होते, त्यांनी त्याचा पाय काढला। त्याच्यानंतर आमच्याबरोबर ते हॉस्पिटलला सुद्धा आले, त्यांनी जेवढी मदत करता येईल तेवढी मदत केली आणि आम्ही सर्व आता त्याच भावनेने आता बीएमसीला मंडेला जाणार आहे सोमवारी। आम्ही आता आमचे पक्षाचे संदीप देशपांडे साहेब आमचे जे आहेत शहराध्यक्ष, त्यांच्या कानावर सुद्धा आता आम्ही घातलेले आहे की असे असे विषय आहेत आणि याच्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे, कारण की आज इतक्या मोठ्या मुलाचा जर पाय जातो तर लहान मुलांचा पाय सहज जाऊ शकतो आणि खूप दुखापत होऊ शकते। हाच महत्वाचा मुद्दा आहे। सिद्धेश, इथे जवळच अस्मिता नावाची शाळा सुद्धा आहे, तर त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा पाय अडकू शकला असता, तुझं काय म्हणणं? इझिली जाऊ शकतो, त्यामध्ये लहान मुलांचा पाय जर माझा गेला तर त्यांचा इझी जाऊ शकतो। तू जर लहान मुलांचा अडकला तर किती तर ते प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे त्याच्यावरती, माझं हेच आहे फक्त। एक महत्वाचा मुद्दा आहे की तू नेमका पेशाने काय व्यवसाय काम करतो आणि ते नेमकं प्रकरण कसं झालं? मी जिम ट्रेनर आहे मी, आणि मी बाकी काहीच नाही। या पाय अडकण्याचा तुला आता तुझ्या कामावर सुद्धा परिणाम होणार? हो, आता मी घरीच आहे, त्यामुळे काही आणखी लोक आहेत, काय नेमकं काय घडलं? आपल्या आजूबाजूला लोक आहेत, त्यांचं अंकल आप आइए बताइए आप। आपल्या आणखी काही लोक आहेत, तुमचा पाय अडकला होता अशी? फ्रैक्चर हो गया था, 1-1.5 महीना घर में ही था मैं, फ्रैक्चर होके। कितना कब हुआ था ये, कधी झालं? ये मेरा हो गए 3 महीना पहले का बात है। आणि तेव्हापासून हे खड्डे तसेच आहेत, बुजवले गेले? नहीं, जब से बुढ़ा बुझाया नहीं। आपने इस बारे में बीएमसी को तक्रार? मैं कुछ किया नहीं है, अभी कौन ये झंझट में फंसेगा करके ऐसा। आपण जर पाहिलं तर खरं तर आणखी एकाचा जो आहे तो इथे खड्ड्यात अडकून फ्रॅक्चर झाल्याचे मत त्यांनी मांडलेलं आहे। आपण सिद्धेशच्या पायावर जर पाहिलं तर अद्यापही खरचटल्याच्या जखमा आणि त्याच्या बोटांना सुद्धा दुखापत झालेली पाहायला मिळते। त्यामुळे खरं तर
असे अनेक खड्डे या ठिकाणी तसं म्हणण्यात आलेले आणि या ठिकाणी जर पाहिलं तर एक शाळा सुद्धा, त्यामुळे खड्ड्यात पाय अडकल्यानंतर तो पाय काढण्यासाठी तब्बल या तरुणाला 4.5 तास जी आहे ती वाट पाहावी लागली. त्याच्यानंतर सुद्धा अद्याप पालिकेकडून कोणतीही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली नाही. हा खड्डा तसाचा तसा उघडा आहे आणि याच्या आजूबाजूला असलेले इतर खड्डे सुद्धा त्याचप्रमाणे उघडे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे नेमकं पालिका प्रशासन या संदर्भात नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपेश महाजनसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.